विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित या विषयातील सराव संच क्रमांक 1.2 सोडवणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। पहिले उदाहरण आहे, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। तर खाली काही संख्या दिलेल्या आहेत, त्यांची तुलना करून आपल्याला त्यापैकी कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी हे ठरवायचं आहे। तत्पूर्वी आपण संख्या रेषेवर शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या याबद्दलचं एक निरीक्षण करूया। तर ही एक संख्या रेषा आहे आणि या संख्या रेषेच्या मधोमध शून्य आहे आणि या शून्याच्या उजवीकडे सगळ्या धनसंख्या आहेत आणि या शून्याच्या डावीकडे सगळ्या ऋणसंख्या आहेत। त्यानंतर संख्या रेषेच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की संख्या रेषेवर उजवीकडील संख्या या डावीकडील संख्येपेक्षा मोठ्या असतात। जर एखादी संख्या उजवीकडे असेल तर ती संख्या डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते। तर हे गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे आणि यावरून आपण आता 3 निष्कर्ष काढू शकतो। प्रत्येक धनसंख्या ही शून्यापेक्षा मोठी असते, प्रत्येक धनसंख्या ही शून्यापेक्षा मोठी असते। त्यानंतर प्रत्येक ऋणसंख्या ही शून्यापेक्षा लहान असते आणि प्रत्येक ऋणसंख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते। आणि हे 3 निष्कर्ष आपल्याला पुढील उदाहरणे सोडवताना किंवा संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना कामात येणार आहे। चला तर मग आता पुढील उदाहरणे सोडवूया। पहिले उदाहरण आहे ऋण7 आणि ऋण2। तर या ठिकाणी बघा, ऋण2 आणि ऋण7 या दोन संख्यांची तुलना केली तर ऋण2 हे संख्या रेषेवर उजवीकडे येते आणि ऋण7 हे संख्या रेषेवर डावीकडे येते। आणि यावरून आपण आता ठरवू शकतो की ऋण2 हे ऋण7 पेक्षा मोठे आहे। त्याचसोबत ऋण2 म्हणजे काय, तर शून्यापेक्षा 2 ने लहान आणि ऋण7 म्हणजे काय, शून्यापेक्षा 7 ने लहान। आणि यावरून सुद्धा आपण ठरवू शकतो की ऋण2 हे ऋण7 पेक्षा मोठे आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 0 आणि ऋण9/5। तर या ठिकाणी बघा, आपण सुरुवातीला निष्कर्ष काढला आहे की 0 हे प्रत्येक ऋणसंख्येपेक्षा मोठे असते, 0 हे प्रत्येक ऋणसंख्येपेक्षा मोठे असते। आणि यावरून आपण ठरवू शकतो की 0 हे ऋण9/5 पेक्षा मोठे आहे। त्यानंतर तिसरे उदाहरण आहे 8/7 आणि 0। तर सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक धनसंख्या ही शून्यापेक्षा मोठी असते आणि या ठिकाणी 8/7 ही धनसंख्या आहे, म्हणून 8/7 ही शून्यापेक्षा मोठी आहे। त्यानंतर चौथं उदाहरण या ठिकाणी पाहूया, ऋण5/4 आणि 1/4। तर या ठिकाणी बघा, पहिला अपूर्णांक ही ऋणसंख्या आहे आणि दुसरा अपूर्णांक ही धनसंख्या आहे। आणि आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते, त्यामुळे 1/4 ही ऋण5/4 पेक्षा मोठी संख्या आहे। त्यानंतर पाचवं उदाहरण आहे 40/29 आणि 141/29। आता या ठिकाणी बघा, या दोन्ही संख्या धनसंख्या आहे। त्यानंतर या दोन्ही संख्येमध्ये जे छेद आहे ते समान आहे आणि अशा वेळेला दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, म्हणून या दोनपैकी 141/29 हा अपूर्णांक 40/29 पेक्षा मोठी आहे। पुढलं उदाहरण पाहूया, ऋण17/20 आणि ऋण13/20। आता या उदाहरणामध्ये बघा, पहिल्या अपूर्णांकामध्ये हे जे ऋणचिन्ह आहे दोन्ही संख्येच्या म्हणजे अंश आणि छेदाच्या मधोमध लागलेला आहे। तर हाच अपूर्णांक आपण असा सुद्धा लिहू शकतो, ऋण17/20। तर हे दोन्ही अपूर्णांक एकच आहे, फक्त चिन्ह आपण इथे दोन संख्येच्या म्हणजे अंश आणि छेदाच्या मधोमध लावलं आणि इथे अंशाला लावलेला आहे। तर दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्याची किंमत सुद्धा एकच आहे, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन आपल्याला असायला नको। आता या ठिकाणी बघा, दोन्ही संख्या या ऋणसंख्या आहे आणि दोन्ही संख्येमध्ये जे छेद आहेत ते सुद्धा समान आहे। तेव्हा ऋणसंख्येच्या बाबतीत दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो, म्हणून या ठिकाणी ऋण13/20 हा अपूर्णांक ऋण17/20 पेक्षा मोठा आहे। हे केवळ ऋणसंख्येच्या बाबतीत आहे। आधीच्या उदाहरणामध्ये दोन्ही संख्या ह्या धनसंख्या होत्या, म्हणून
दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, परंतु ऋण संख्येच्या बाबतीत दोन अपूर्णांकाचे छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढील उदाहरण आहे 15/12 आणि 7/16. आता या उदाहरणामध्ये बघा, दोन्ही संख्या या धनसंख्या आहे आणि दोन्ही संख्येमध्ये जे छेद आहेत ते भिन्न आहे. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर दोन्ही अपूर्णांकातील छेद समान करायला पाहिजे. मग ते कसे करायचे, तर बघा, पहिल्या अपूर्णांकामध्ये छेद 12 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये छेद 16 आहे. तर 12 आणि 16चा लसावी आहे 48. मग आता पहिल्या अपूर्णांकातील छेदाला अशा अंकाने गुणायचं की त्या दोघाचा गुणाकार 48 आला पाहिजे. मग 12ला कशाने गुणलं तर 48 येईल, तर 4ने. म्हणून आता आपण पहिला अपूर्णांक लिहून घेऊ, छेदामध्ये 12 आणि या 12ला 4ने गुणलं तर काय येते, 48 येते. आता छेदाला 4ने गुणलं तर आपल्याला अंशाला सुद्धा 4ने गुणावं लागेल, नाहीतर तो अपूर्णांक सममूल्य राहणार नाही. त्यामुळे छेदाला 4ने गुणलं तर अंशाला सुद्धा 4ने गुणावं लागेल. त्यानंतर दुसऱ्या अपूर्णांकामध्ये छेदामध्ये 16 आहे, तर या 16ला कितीने गुणलं तर 48 येईल, तर 16ला 3ने गुणावं लागेल म्हणजे 48 येईल. आणि छेदाला 3ने गुणलं तर अंशाला सुद्धा आपल्याला 3ने गुणावं लागेल. बरोबर 15 चौक 60 आणि 12 चौक 48. त्यानंतर 7 त्रिक 21, 16 त्रिक 48. आणि आता बघा, दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान झालेले आहे आणि दोन्ही अपूर्णांक या धनसंख्या आहेत. त्यामुळे आता आपण ठरवू शकतो की दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणून या ठिकाणी 60/48 हे 21/48 पेक्षा मोठे आहे. पुढलं उदाहरण सोडूया. ऋण 25/8 आणि ऋण 9/4. आता या उदाहरणामध्ये बघा, दोन्ही संख्या या ऋण संख्या आहे. त्यानंतर दोन्ही संख्येमध्ये जे छेद आहे ते भिन्न आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे जे छेद आहे ते समान करायचे आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल, या दोन छेदापैकी जी मोठी संख्या आहे ती 8 आहे आणि लहान संख्या ही 4 आहे. आणि 8 हे 4च्या पाड्यामध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लसावी काढण्याची काही गरज नाही. आणि या उदाहरणामध्ये काय होतं बघा, दोन छेदापैकी मोठा छेद हा 16 आहे आणि लहान 12 आहे. आणि 16 हे 12च्या पाड्यात नव्हते, त्यामुळे आपण काय केलं, या दोन संख्याचा लसावी काढला. परंतु या ठिकाणी थोडीशी कंडिशन वेगळी आहे. 8 हे 4च्या पाड्यात आहे, त्यामुळे लसावी काढण्याची गरज नाही. आणि लसावी काढला तरी या दोन संख्येचा लसावी 8च येतो. परंतु जर आपल्याला लसावी काढणं अवघड जात असेल तर 8 हे 4च्या पाड्यात येते, त्यामुळे सरळ सरळ या 4ला 2ने गुणायचं आहे. तर पहिला अपूर्णांक आपण जसाचा तसा ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा अपूर्णांक ऋण 9/4. तर या 4ला 2ने गुणलं तर 8 येतात, म्हणजे आपला जो छेद आहे तो समान होऊन जाईल. आता छेदाला 2ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा 2ने गुणावं लागेल. बरोबर ऋण 25/8 आणि हा अपूर्णांक होईल 4 दुणे 8, 9 दुणे 18, ऋण 18. तर या ठिकाणी बघा, दोन्ही संख्या या ऋण संख्या आहे आणि दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान आहे. अशा वेळेला ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा असतो. आणि हा नियम केवळ ऋण अपूर्णांकाच्या बाबतीत लागतो. कोणता नियम आहे की दोन अपूर्णांक जर ऋण असेल आणि त्याचे छेद समान असेल तर अशा वेळेला ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणून या ठिकाणी ऋण 18/8 हे ऋण 25/8 पेक्षा मोठे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये 8 उदाहरणे सोडवलेले आहे. आणि आता उर्वरित 9 आणि 10 क्रमांकाची जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला स्वतः सोडवायची आहे, कारण त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. आणि हे दोन्ही उदाहरणं सोडवताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. तर आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सराव संचासह.